कागल तालुक्यातील औचित्यवाडी येथील उपराळा तलाव परिसरात चोरट्यांनी मध्यरात्री मोठी धाड टाकून तब्बल 17हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या विद्युत केबल काढून नेलेत। या धाडसी चोरीत शेतकऱ्यांचा अंदाजे 4 ते 4.50 लाख रुपयांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून परिसरात खळबळ उडाली आहे। उपराळा तलाव परिसरातून अनेक शेतकरी विद्युत मोटारींद्वारे आपल्या शेतीला पाणी पुरवठा करतात। शनिवारी सकाळी शेतकरी नेहमीप्रमाणे पाणी पाजण्यासाठी तलावावर गेले असता त्यांच्या सर्व मोटारींचे केबल गायब असल्याचे दिसले। चोरट्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत प्रत्येक शेतकऱ्याची साधारण 300 ते 400 फूट लांबीची केबल कापून नेली आहे। केबल चोरी गेलेल्यांमध्ये संतोष कारंडे, प्रकाश धनवडे, दीपक पाटील, संजय सदाशिव मंडलिक, उत्तम हरी पाटील, संतोष दत्तात्रय कारंडे, पांडुरंग दत्तात्रय कारंडे, बापूराव गणपती कारंडे, विनायक शंकर मोरवाळे, प्रकाश भैरू धनवडे, उमाजी भैरू शिंदे, चिमकाई देवी पाणी वापर संस्था, सागर कुंडलिक अंगराज, नारायण गणपती मुसळे, भिकाजी केशव केंगार, राजेंद्र कुंडलिक चौगुले आणि संभाजी धोंडीराम मोरे या वैयक्तिक व संस्थात्मक सभासदांचे केबल चोरीला गेले आहेत। ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर आणि पिके जोमात असतानाच पाणी पुरवठा खंडित झाल्यानं पिके वाळण्याची भीती निर्माण झाली। या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तातडीनं मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली आहे। आम्ही रात्रंदिवस कष्ट करून पीक वाचवतो, पण अशा चोरीमुळे आमचे 4 ते 4.5 लाख रुपयांचं नुकसान झालं असून कंबरडं मोडलं आहे। पोलिसांनी तत्काळ तपास करून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात। पीडित शेतकरी औचित्यवाडी मुरगुड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून वाढत्या चोऱ्यांमुळे परिसरात रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे। मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।